पैकी 2 मागण्या या मान्य करण्यात आलेल्या होत्या। एका मागणीचा निर्णय आज होईल असं सांगण्यात आलेलं होतं। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर चव्हाणजी, अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं की हा विद्यार्थ्यांचा आणि युवा शक्तीचा प्रचंड विजय आहे। हा लोकशाहीचा विजय आहे। परंतु आता ज्या बातम्या येत आहेत त्यात असं दिसतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांना राजीनामा सादर केलेला आहे। पंतप्रधानांनी स्वीकारलाय का, पर्यायी व्यवस्था काय केली आहे, कुणाकडे हे खातं सोपवलेलं आहे ते अजून आपल्याला कळायचं आहे। पण मला वाटतं हा लोकशाही मधला एक प्रचंड मोठा विजय आहे। हा मोदी सरकारच्या काळातला पहिला जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की एका शब्दात सांगता येईल की दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड। आणि हे सरकार काय फार काळ टिकणार नाही, कारण मोदी सरकारचा मनोमानी कारभार आता यापुढे जनता स्वीकारणार नाही हे यातून सिद्ध झालेलं आहे। सरकारवर एक प्रकारे जो दबाव वाढत होता आणि गेल्या 24 तासामध्ये कॅबिनेट बैठक घेण्यात आली, त्याच्यामध्ये जे निर्णय घेण्यात आले, एकूणच असं चित्र येत होतं समोर की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कदाचित होणार नाही। कारण आता दुपारी 3:30 वाजता पुन्हा एकदा सीजेपी आणि जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांची बैठक होणार होती। मात्र त्याआधीच प्रधानांचा राजीनामा, त्याच्यामुळे हे कसले संकेत म्हणायचे? मला वाटतं की जो दबाव निर्माण झाला होता विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आणि युवा शक्तीच्या आंदोलनामुळे, त्या दबावापुढे सरकारला काही निर्णय घेणं भाग पाडलं गेलं। खरं म्हणजे हा राजीनामा जर संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी झाला असता तर संसदेचं अधिवेशन सुरळीतपणे चाललं असतं, कदाचित काही ठोस काही उपाययोजना करता आली असती। पण आतापर्यंत सरकारची कारकिर्दी पाहता कधीही जबाबदारी स्वीकारायची नाही, कधीही आपली चूक कबूल करायची नाही आणि हट्टीपणानं सरकार चालवायचं हे गेली 12 वर्ष आपण पाहिलं। तर आता मला वाटतं त्या प्रचंड मोठ्या युवा शक्तीसमोर, विद्यार्थ्यांच्या शक्तीसमोर सरकारला नमतं घ्यावं लागलं, झुकावं लागलं। अर्थात आता नरेंद्र मोदी यांनी राजीनामा स्वीकारलेला आहे का नाही हे अजून कळायचं आहे। परंतु सीजेपीच्या बरोबर जी चर्चा होणार आहे 3:30 वाजता, त्याच्या आधी हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला गेलेला आहे। मला वाटतं लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे। चव्हाणची आणखीन एक प्रश्न, काल अभिजित दिपके यांनी असं म्हटलेलं होतं की आता जरी एका विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला तरी त्याच्या घरामधली 4 मतं जी आहेत ती जाणार नाही। हे बीजेपीने लक्षात ठेवावं, कारण एक विद्यार्थी म्हणजे त्याच्या घरातली 4 मतं आणि भाजपला मतांची भाषा समजते। रात्री 12:30-1च्या दरम्यान ज्यावेळेला पंतप्रधान 3 मिनिटाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करतात आणि तो व्हिडिओ पोस्ट करताना सुरुवातीला फ्रेंड्स असा उल्लेख करतात, त्याच्यामुळे एक प्रकारे पुन्हा एकदा भाजप ही विद्यार्थ्यांसोबत, जेनझींसोबत आहे हे दाखवण्याचा त्या व्हिडिओतून प्रयत्न झाला होता असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं ही पॅनिक रिॲक्शन आहे। पंतप्रधान आता घाबरलेले आहेत। रात्री 12 वाजता त्यांना अशा प्रकारचा व्हिडिओ रिलीज करावा लागतो आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबरच दाखवावं लागतं। पण तुम्ही आत्ता ज्या उपाययोजना करताय, टास्क फोर्स नेमला, SIT नेमली, 42 अधिकाऱ्यांना बदललं, एज्युकेशन सचिवांना बदललं, तर आधी का नाही केलं? आणि त्यामुळे त्यांना आता आपली चूक लक्षात आलेली आहे आणि विद्यार्थी आता शांत बसणार नाहीत आणि हे लक्षात आल्यानंतर हा राजीनामा घेतला गेलेला आहे। अर्थात ही जबाबदारी आता कुणाकडे सोपवतायत हे पाहावं लागेल। पण अजून फक्त एवढीच बातमी येते आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांना राजीनामा सोपवलेला आहे। पंतप्रधानांनी स्वीकारलाय का, कोणाला जबाबदारी दिली आहे ते अजून कळायचं। मला वाटतं एक लोकशाही करता ही अत्यंत महत्वाची एक बाब या ठिकाणी झालेली आहे। जी धन्यवाद चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया